ओम शिव गोरक्ष. मंडळी नमस्कार. मंडळी, गेले काही दिवस आधी आपण आपल्या याच बुलेट गुरुजी या यूट्यूब चॅनलवरनं आपल्या उत्तूरच्या श्री महालक्ष्मी यात्रा महोत्सवाचा व्हिडिओ केला होता. मंडळी, त्यामध्ये तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की आपण एक देवाची काठी नावाचा एक छोटासा व्हिडिओ केला होता, ज्यामध्ये प्रभाकर आसोदे नावाचे एक व्यक्ती होते, ज्यांनी आपल्याला श्री महालक्ष्मी देवाची काठी त्याबद्दलची थोडक्यात माहिती दिली होती. मंडळी, आजचा आपला रायडिंग ब्लॉग हा त्या संदर्भात होणार आहे. सध्या आपण आहोत ह्या आपल्या राहत्या घरामध्ये उत्तूरमध्ये, आणि आज आपण निघालो आहे उत्तूरहून गडिंग्लजच्या दिशेने, खास करून त्या माणसाला भेटण्यासाठी. तर मी जास्त वेळ न घालवता डायरेक्टली तुम्हाला बाईकवरती भेटतो आणि त्यानंतर आपण बऱ्याचशा गोष्टींवरती बोलूया. कारण सध्या आपल्या आजूबाजूला आपल्या उत्तूर ते गडिंग्लज या रस्त्याचं चौपदरीकरण होतं आहे. जो जुना रस्ता होता तो 20 फुटाचा होता. सध्या जो नवीन रस्ता आहे तो 40 फुटाचा सिमेंटचा काढणार आहेत. सो त्यामुळे आपल्याला जाताना खड्डे वगैरे चुकवतच सगळीकडे जायचं आहे. सो भेटूया डायरेक्टली बाईकवरती आणि त्यानंतर मग सगळ्या गोष्टी बोलूया. ओके, चलो. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. मंडळी नमस्कार. सर्वप्रथम शुभ सकाळ. मंडळी, आज आपण चाललो आहोत आपल्याच उत्तूर गावातून, तेही गडिंग्लजच्या दिशेने. तसं पाहायला गेलं आज जाण्यामागचं कारण खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला देखील माहिती असेल, गेल्या काही दिवस आधी आपल्या उत्तूर गावामध्ये श्री महालक्ष्मी यात्रा महोत्सव 2025 झाला. मंडळी, त्या यात्रा महोत्सवमध्ये जरासं थांबा, थोडी गाडी जाऊ द्या पहिल्यांदा. मंडळी, त्या यात्रा महोत्सवमध्ये श्री महालक्ष्मी देवीची पूजा अर्चा आणि सगळं विधानं सगळी करण्यासाठी म्हणून एक व्यक्ती आले होते, ज्यांचं नाव होतं प्रभाकर आसोदे. आज आपण खास करून त्यांची वेळ घेऊन खास आपल्या उत्तूरमधून गडिंग्लजच्या दिशेने त्यांना भेटण्यासाठी चाललो आहे. आता तुम्ही समोरचा रस्ता पाहत आहे, त्या अनुषंगाने सगळा रस्ता वगैरे तुडवत आपण तिकडे जाणार आहे. सो त्यामुळं पहिल्यांदा आपण ह्या रस्त्याचा आस्वाद घेऊया आणि त्या हिशोबाने मग हळूहळू पुढे जाऊया, नाही का? जाने ये कैसी रातें आई, उसके सपने मेरे आँखों को भा गई. बातें कुछ ऐसी वो कह के गई, मेरे धड़कनों में यूं समा गई. ख्वाब जो मेरे अब इनको बना दे बाहों में तेरे दे जगह. अब मुझे बोलना है सारी वो जो बातें दिल में है. তোমাকে চাইছি আরো বেশি, কি করে বলবো ভালোবাসি. कि अब खोलना है सारी वो जो राज दिल में है. তোমার ঠোঁটে মুচকি হাসি আমি বড্ড ভালোবাসি. जो भी है ये सिलसिले ऐसे ही चलते रहे. तू साथ तो है ना, मेरे शक ये तेरे हवाले बेपनाह. तुझसे ही तो है मेरे दिल की दास्ता, तुझसे ही सारे वास्ता. अब मुझे बोलना है सारी वो जो बातें दिल में है. তোমাকে চাইছি আরো বেশি, কি করে বলবো ভালোবাসি. कि अब खोलना है सारी वो जो राज दिल में है. তোমার ঠোঁটে মুচকি হাসি আমি বড্ড ভালোবাসি.
मंडळी, मागील काही दिवसांपूर्वी आपल्या उत्तूर गावामध्ये श्री महालक्ष्मी देवीचा यात्रा महोत्सव मोठ्या भक्तिभावाने, उत्साहात आणि निस्सीम श्रद्धेने साजरा झाला. या यात्रेतील प्रत्येक क्षण विशेष होता, पण त्या सगळ्यात खास होती एक भेट. श्री महालक्ष्मी देवीचे सेवक श्री प्रभाकर आसोदे यांच्यामार्फत या संपूर्ण धार्मिक विधीचे आयोजन, संयोजन आणि सेवाभाव मोठ्या निष्ठेने पार पाडण्यात आले. मंडळी, तेव्हा त्यांच्याशी पहिली भेट झाली होती. एक भक्त दुसऱ्या भक्ताशी बोलला आणि नकळत त्या भेटीचं रूपांतरण मैत्रीमध्ये झालं. मंडळी, आता तीच मैत्री घेऊन निघालोय गडिंग्लजकडे, बुलेटवरून माझ्या मनाच्या माणसाला भेटायला. गावाच्या आठवणी, देवीचं आशीर्वाद आणि मनातले शब्द घेऊन चाललोय. काही मैत्री स्नेहाचा घाट असते आणि काही बुलेटवरचा प्रवास. प्रवास संपतो, पण खरी सुरुवात आत्ता होते. मैत्रिणीची, आठवणींची आणि भविष्यातील नव्या यात्रेची. देवीच्या सेवेतून सुरू झालेली ही मैत्री आता हृदयात साठवून ठेवलेली आहे.
मंडळी, आपल्याही आयुष्यात अशा काही माणसांना भेटायला विसरू नका, जे भेटल्यावर मनात घर करून जातात. आणि अशाच श्रद्धेच्या नात्यांच्या आणि प्रवासांच्या गोष्टीसाठी बुलेट गुरुजी सोबत रहा. ओम शुभरक्ष आदेश. वासुदेव मामा नमस्ते. नमस्कार नमस्कार नमस्कार. आपण लक्ष्मीला भेटलो होतो उत्तूरच्या. त्यानंतर मग हे केलं होतं, आपण बोलणं केलं होतं भेटू कधीतरी वगैरे म्हणून. सो मी आज आता असंच आलो होतो कटिंगला, म्हटलं येऊन तुम्हाला भेटावं आणि बोलावं. आपण हो मामा, ते आपण उत्तूरच्या लक्ष्मीला भेटलो बघा. तुम्ही मला काठीचा वगैरे माहिती दिली होती. तुम्ही आणि तुमचा मुलगा आता मित्र आहे, तुम्ही मला काठीबद्दल माहिती दिली होती. त्यानंतर लक्ष्मी देवीची बरीचशी माहिती आली होती. मी ऍक्च्युली कसं माहितीये का, माझा एक स्वभाव असा आहे, एखादा माणूस पटला ना की त्या माणसाला जाऊन भेटावं आणि जेवढी जास्तीत जास्त माहिती घेता येईल तेवढी माहिती संकलन करावी, हा माझा पहिल्यापासूनचा पंडा. आज फक्त तेवढ्यासाठी म्हणून तुम्हाला भेटायला आलो, बऱ्याचशा गप्पा गोष्टी करायच्या म्हणून ठरलं. तर मला जराशी तुम्ही देवीची थोडीशी माहिती द्याल का?